पशुसंवर्धन विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या विविध शासन निर्णयांची तालुका आणि गाव पातळीवर प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटना आणि महाराष्ट्र राज्य शासन पशुसंवर्धन समन्वय समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली। संघटनेचे पदाधिकारी नंदकुमार चौधरी आणि शरद गोडांबे यांनी पशुसंवर्धन आयुक्त किरण पाटील यांना निवेदन देत पशुखाद्य कंपन्यांवरील नियमांची काटेकोर अंमलबजावणी, नोंदणी नसलेल्या कंपन्यांची माहिती जाहीर करणं तसंच शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्याची मागणी केली। दरम्यान शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास हजारो पशुपालक आणि शेतकरी पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा संघटनांनी दिलाय। नमस्कार, नंदकुमार खंडेराव चौधरी, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य फेडरेशन। किरण पाटील साहेबांसंग आज बरीचशी अशी सकारात्मक चर्चा झाली। त्यांच्या चर्चेतून आम्ही त्यांना काही सूचना केल्या। पहिली सूचना अशी झाली, आमच्या पहिल्या विषयावर ते बोलणं झालं, ज्या ग्रामपंचायतला खरपट्टी संदर्भात JCOना सगळ्या महाराष्ट्रातील पशुसंवर्धनने जे पत्र पाठवलं आहे त्याची अंमलबजावणी झाली नाही। तर माझं महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना असं सांगणं आहे की पशुसंवर्धन संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांना पत्र गेलेली आहेत, पण ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे आता। कारण की शेतकरी पुढे न आल्यामुळं CO आणि ग्रामपंचायत गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक हे चालढकल करतायत। कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा कर बुडतोय। हा प्रश्न पशुसंवर्धनचा इथला राहिला नाही, यांनी सर्व पाठपुरावा केलाय। आता आपल्याला लढायचंय तर ग्रामपंचायत आणि CO संघ लढायचंय। तर माझ्या महाराष्ट्रातील सर्व पोल्ट्री धारकांना आणि सर्व पत्रकारांना एक महत्वाची सूचना आहे की त्यांनी आपल्या जिल्ह्यातील CO ते पत्र घेऊन जायचं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडायचं। दुसरा मुद्दा, जे महाराष्ट्रात आज AC शेडचं प्रमाण वाढतंय, ह्यांनी पशुसंवर्धनने आपण 3 KV पर्यंत करून घेतलं होतं, पण प्रत्यक्षात कृतीत पाहण्यात गेलो तर साधारणपणे 35 KVचा लोड येतोय म्हणजे AC शेड चालवण्यासाठी। तर त्याच्यासाठी पण सरांनी सकारात्मकता दर्शवली की तुम्ही आम्हाला त्याचा मागणी करा, आम्ही त्या पद्धतीने पाठपुरावा करू। म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आणि हे असेल आपलं पशुखाद्य असेल, नावाजलेल्या कंपन्यांनी महाराष्ट्रात आज हे केलेलं आहे, घटक टाकलेली आहेत, पण जे छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्याच त्यांनी घटक टाकले नाहीयेत। आणि आज महाराष्ट्रात आता ह्या 2 महिन्यामध्ये एवढी परिस्थिती आली की बरेचसे मॉर्टिलिटीचं प्रमाण 10% गेलेलं आहे। तर शेतकऱ्यांना एकच मागणी आहे की त्यांनी प्रत्येकाने आपल्या जे कंपनी आहेत त्याचे कंपनीचं नाव आणि त्या बॅगचे फोटो आपल्या संघटनेच्या तालुका आणि जिल्हा अध्यक्ष असतील त्यांच्याकडे पाठवावेत। म्हणजे काय होतंय, आज बऱ्याचशा कंपन्या 6 महिने चालतात, बंद होतात, त्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातील नुकसान होतंय। हे नुकसान आपल्याला थांबवण्यासाठी आपल्याला हे सगळी यंत्रणा राबवावी लागेल। कारण की प्रत्येक समजा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एखादी खाजगी कंपनी जसं चालू आली असेल तर ते आम्हाला पुण्यातल्या शेतकऱ्यांना माहीत नसणार आहे की तिथं कंपनी चालू आली, किंवा तिथं पुण्यात चालू आलेली कंपनी तिथल्या नंदुरबार मधल्या शेतकऱ्यांना माहीत नसणार आहे। ह्याच्यासाठी सगळ्यांनी एकोपा करून ज्या घटक टाकले नाहीत त्या सगळ्यांचे फोटो माहिती पशुसंवर्धनना किंवा आपल्या ग्रुपवरती टाकली तर आम्ही इथं पशुसंवर्धनापर्यंत। नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे, पशुसंवर्धन समन्वय समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटना कार्याध्यक्ष। मागील 3 वर्षापासून आम्ही पशुसंवर्धन विभागाचा संघ एकत्र मिळून काम करतोय। ज्या वेळेस पशुसंवर्धन विभागाचा आयुक्त नवीन येतो त्याला काही गोष्टी, काही चुका कंपन्यांच्या समजत आहेत, पशुखाद्य तयार करणारा त्याला समजायच्या आतमध्येच त्याची बदली होती, ही मोठी शोकांतिका आहे। ह्या 3 वर्षात जवळजवळ 5 आयुक्त महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन विभागाला दिलेले आहेत। सर्वच चांगले होते, परंतु ते ॲक्शन मोडवर ज्यावेळेस येतात आयुक्त कारवाई करायच्या त्यावेळेस त्यांची बदली होती। माझी विनंती राहील आपल्या माध्यमातून, तुम्ही आयुक्तांची बदली करू नका। तुम्हाला कंपन्यांना जर वटणे आणायचं असेल, तर चांगल्या दर्जाचं पशुखाद्य मार्केटमध्ये प्रत्येक पशुपालकाला मिळायचं असेल तर तुम्हाला पशु आयुक्त हा त्याच जागेवर ठेवावा आणि जे शासन निर्णय तुम्ही मंजूर केलेत मंत्रालयात बसून नुसतं घोषणा करून चालणार नाही, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि ज्या काही कायद्यात त्रुटी आहे त्यासुद्धा दुरुस्त करून पशुपालक शेतकऱ्यांचं कसं हित जोपासलं जाईल याच्याकडे लक्ष द्यावी, हीच माझी विनंती राहील। तसं जर नाही केलं तर आम्ही पुढच्या महिन्यात जुलै महिन्यात ह्याच गेटच्या बाहेर आज हजारोच्या संख्येने पशुपालक शेतकरी, त्यामध्ये सगळेचे गाई म्हशी मालक, कुक्कुटपालक, शेळीमेंढी पालक सगळे एकत्र येऊन इथं मोठं आंदोलन करणार आहोत।
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना ठाकरे गट आणि लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राजगुरुनगर येथील एसटी बस स्थानक परिसरात मोफत आरोग्य तपासणी, नेत्र परीक्षण आणि औषध वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांवरील मोफत तपासणी आणि वैद्यकीय सल्ला दिला। तसंच नेत्र तपासणी करून गरजू नागरिकांना केवळ 200 रुपयात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले। या उपक्रमाचा नागरिक, प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास घनवटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील यांनी। मी सुदाम कराळे पाटील, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत करतो। खरं तर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने या ठिकाणी उभ्या महाराष्ट्रामध्ये आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून हा सगळा उपक्रम राबवला जातोय। सर्वसामान्यांना त्याचा दिलासा मिळतोय। खरं तर आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर बस स्थानक अर्थात बस स्टँडच्या जवळच या ठिकाणी जे मंदिर आहे त्या मंदिराच्या हॉलमध्ये हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि याकरिता पुणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय रामदास आबा धनवटे आणि अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडे जाऊया, आपण समजून घेऊया कशा पद्धतीने या शिबिराचं आयोजन केले आणि या आयोजनामध्ये कुठली संस्था देखील या ठिकाणी काम करते, बघूया आपण। नमस्कार, मला सांगा या शिबिराचं जे आयोजन केलंय हे कुठल्या संस्थेच्या माध्यमातून आणि केव्हापासून सुरू झाले? या लोककल्याण आरोग्य केंद्र हे स्वर्गीय आनंदी घे बाळासाहेब आणि आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या सर्वांच्या श्रमातून लोककल्याण आरोग्य केंद्र हे 1968 साली स्थापन झाले। 68 साली 1968 पासून आम्ही अविरत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करत असतो। प्रत्येक ठिकाणी 150, 200, 250 अशी ओपीडी होत असते। आणि आता साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे आबांची जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तसे आबा आणि आम्ही पूर्वीपासूनचे ओळखीचेच आहोत। आणि ह्या जन्मशताब्दीच्या वर्षाचा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेताना आमचे या खेड तालुक्याचे एक विभाग प्रमुख राजूभाऊ चौधरी यांनी पहिला आपल्या विभागामध्ये कार्यक्रम घेतला, तो सक्सेस झाला। आणि आबांचं असं म्हणणं आहे की आता पूर्ण जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम राबवायचे। यामध्ये आम्ही आरोग्याची तपासणी करतो, प्राथमिक उपचार जे प्रथमोपचार असतात ते आम्ही करून आजाराचं सगळ्या निरसन करत असतो। त्याचबरोबर आज ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर एखादी आजी किंवा आजोबा त्यांना मुलांना सुद्धा वेळ नसतो आणि अशा ठिकाणी आबा आमचे विभाग प्रमुख सगळे पोचून त्या ठिकाणी 2-2, 4-4 किलोमीटरच्या अंतरावरती अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करतात। सगळ्यांना दृष्टीही देतात, सगळ्यांना आजारपणातून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन देखील करतात। तर असे कार्यक्रम प्रत्येक शिवसैनिकांच्या माध्यमातून व्हावेत। उभाटा गटाच्या माध्यमातून असं मी म्हणत नाही, कारण शिवसैनिक जो आहे त्याला गट नाही, काही नाही। गट हे प्रत्येक माणसाने पाडले। मी सुद्धा स्वतः शिवसैनिक आहे, 1948चा शिवसैनिक मी आहे। पण इथं जे आत्ता वयोवृद्ध आणि जुने जे शिवसैनिक आहेत हे आजही अशा प्रकारचे कार्यक्रम गावागावात घेत असतात आणि त्याचा फायदा सगळ्यात जास्त लोक उचलत आहेत। आज महागाईच्या दृष्टिकोनातून 200 रुपयाचा चष्मा देखील घेणं कठीण झालंय। तर तो चष्मा गावांसारख्या किंवा आमच्या एका ग्रुपनं, तालुक्याच्या एका ग्रुपनं गावागावात पोहोचवलं। आणि या अगोदरही कार्यक्रम पुणे जिल्ह्यामध्ये झाले होते। आठवण येते आम्हाला स्वर्गीय अविनाश राणेंची, की जे जिल्हा प्रमुख होते। त्या जागी आज माझ्या तरी दृष्टिकोनातून मी जिवंत असेपर्यंत अविनाश राणे मला आबांच्यात पाहायचं आहे, की जो आदिवासी पट्ट्यामध्ये पण गेले, चांगल्या पट्ट्यामध्ये पण गेले, मंचर सारख्या ठिकाणी पण कार्यक्रम झाले, बहुल सारख्या ठिकाणी कार्यक्रम झाले। आणि या विभागात एक आमची सिनियर महिला आहे
की ज्यांना या विभागाची पूर्ण माहिती आहे, त्या म्हणजे सौ विजयताई शिंदे. त्यांनी आम्हाला म्हणजे छोटं मोठं काम करताना सुद्धा पाहिलंय. आबांना युवा सेनेचं काम करताना पाहिलंय. आणि त्यांनी हे कार्यक्रम आयोजित करत असताना बऱ्याच थोडे परिश्रम घेऊन 11 वाजता आपला काम आटवत इथपर्यंत यावं लागत होतं. आणि येताच सगळ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देतात आणि कार्यक्रम यशस्वी करतात. खरं तर शिवसेनेची ओळख सर्वसामान्य लोकांची मदत किंवा सामान्यांच्या मदतीला धावून जाण्याची ही ओळख आहे. आणि त्याच अनुषंगानं उभ्या महाराष्ट्रामध्ये ही शिबिराचं आयोजन केलेलं दिसतं आहे. आपण जाऊया, जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी होतोय. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांना हे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. आता ह्या राजगुरुनगर शहरामधून उद्या अजूनही काही गटामध्ये किंवा जिल्हा परिषद गटामध्ये कार्यक्रम होतील. आपण जाऊया आदरणीय आबांकडं. निश्चित आपण जिल्हा प्रमुख झाल्यानंतर हा पहिलाच उपक्रम जो शिवसेनेला अभिप्रेत आहे की आजपर्यंत आपण पाहिले सर्वसामान्य माणसाला आपलं वाटावं असं व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने तुम्ही याचं आयोजन केलेलं आहे. काय सांगाल, कशा पद्धतीनं हे पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही राबवणार आहात? हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आणि त्याचा एक भाग म्हणून खेड तालुक्यामध्ये शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असताना 15 तारीख आज आहे. 8 तारखेपासून आमच्या या विभागाचे विभाग प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शाखा प्रमुखांनी त्या ठिकाणी प्रत्येक गावात मोफत आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी, त्याच ठिकाणी जाग्यावर चष्मा, अशा पद्धती विविध कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीचा कार्यक्रम संपूर्ण त्यांच्या जिल्हा परिषद गटात राबवला आहे. आणि आज एस.टी. स्टँड आणि त्याचा परिसर यामध्ये राजगुरुनगर शहराचे शहर प्रमुख माननीय दिलीपराव तापकीर यांचे सर्व सहकारी आणि सर्व शाखा प्रमुख यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन आज ह्या शिबिराचं आयोजन केलं. त्या शिबिरासाठी जनकल्याणची टीम संपूर्ण लोककल्याणची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. यापूर्वी 2002 मध्ये मी तालुका प्रमुख असताना संपूर्ण तालुक्यामध्ये हा उपक्रम राबवला होता. त्याचा पुन्हा एक जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा कार्यक्रम राबवतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या खेड तालुक्यातली तमाम जनता देत आहेत. वयोवृद्ध असतील, मुलं असतील, शाळेतली मुलं असतील, आज एसटीचे कर्मचारी आहेत, या सगळ्या मंडळींना याचा चांगला लाभ मिळाला आहे. आणि दृष्टी म्हणजे महत्वाचा भाग आहे तो देखील, आणि आरोग्याचा बी विषय या ठिकाणी होतोय. या निमित्तानं या लोककल्याणची जी लोक आहेत त्यांना धन्यवाद देतो. सर्व मंडळी या ठिकाणी सहभागी घेतलाय त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्यांनी या नियोजन केलेलं आहे त्या सर्व आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर आपण ऐकलंय की उभ्या महाराष्ट्रामध्ये चालू असताना आपल्या पुणे जिल्ह्यात देखील, आपल्या खेड तालुक्यात देखील ही शिबिराचं आयोजन होतंय. निश्चित याचा लाभ सर्वसामान्य जनतेला व्हावा या अनुषंगानं हा सगळा कार्यक्रम राबवलेला आहे. बरेचशी मंडळी किंवा बरेचसे या ठिकाणी लाभार्थी त्यामध्ये लाभ घेत आहेत. वृद्ध आहेत, ज्येष्ठ आहेत, माता भगिनी आहेत, त्याचबरोबर तरुण वर्ग आहे. या शिबिराचा लाभ घेताना आपण पाहतोय. निश्चित असे उपक्रम समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि ते यापुढे देखील राबवले जावेत अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल आपल्या सर्व टीमचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मलंग विद्यालयात सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना सुमारे 33,000 रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सुरेखा मलंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात दानशूर व्यक्ती, माजी विद्यार्थी आणि मान्यवरांच्या हस्ते 45 ते 50 विद्यार्थ्यांना शालेय बॅग, पुस्तकं, गणवेश आणि इतर शालेय साहित्य वितरित करण्यात आलं. मुख्याध्यापक अजित गोबारे यांनी या योजनेला मिळणाऱ्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल दानशूर व्यक्ती आणि माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बीड ते मुंबई मंत्रालय असा पायी लॉंग मार्च सुरू करण्यात आलाय. 5व्या दिवशी हा मार्च आष्टी आणि कडा इथं पोहोचलाय.
आंदोलनकर्त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरोदे यांनी सरकारनं मागणी मान्य केल्यास आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली, मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मुंबईत पोहोचल्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम आहेत। सरकारनं तातडीनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात येते। आरक्षण उपवर्गीकरणाच्या ज्या काही उपवर्गीकरणाची प्रक्रिया राज्य शासनानं चालवली आहे ते थांबविण्यात यावी, यासाठी हा पायी लॉंग मार्च आपण बीड ते मुंबई असा काढलेला आहे। आणि या लॉंग मार्चमधून आम्हाला प्रमुख मागणी आमची हीच राहणार आहे की आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया राज्य शासनानं तात्काळ थांबवावी। जर प्रशासनानं या लॉंग मार्चची या आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया राज्य शासनानं तात्काळ थांबवली नाही तर महाराष्ट्र अनिश्चित काळासाठी बंद करण्यासाठी इथला आंबेडकरवादी समूह सज्ज झालेला आहे। त्याच्यामुळे आमची राज्य शासनाला विनंती आहे, आम्हाला तुम्हाला भेटायला यायची मुळीच इच्छा नाही, फक्त तुम्ही 2 ओळीचं पत्र काढा की आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया आम्ही थांबवत आहोत, आम्ही आता ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून वापस जायला तयार आहोत। पण जर तुम्ही प्रक्रिया रद्द नाही केली तर आम्ही मात्र मुंबई जाम करून टाकू, एवढा मात्र इशारा या लॉंग मार्चच्या माध्यमातून देतो। आम्हाला अजून इथून 16 दिवसाचा हा आमचा प्रवास आहे। या 16 दिवसाच्या प्रवासामधून आम्ही मुंबई या ठिकाणी 26 तारखेला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची त्या दिवशी जयंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेलं आहे की शाहू महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करा। आम्ही आमची मागणी घेऊन आणि या जयंतीच्याही माध्यमातून आम्हाला आरक्षणाचे ते जनक असल्यामुळं या माध्यमातून आम्ही आरक्षणाचा लढा त्याचा समारोप आम्ही 26 जून 2026 रोजी मंत्रालय मुंबई या ठिकाणी ठेवलेला आहे। यस, खरं तर हा आरक्षण उपवर्गीकरणाची जी प्रक्रिया राज्य शासनाने जी राबवलेली आहे त्याची त्यांनी अंमलबजावणी देखील केलेली आहे। कारण काल वसतिगृहामध्ये त्यांनी मार मांग ढोर चांबार अशा पद्धतीची वर्गवारी त्यांनी केलेली आहे। म्हणजे त्यांनी अजून आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रिया लागू न करता त्यांनी अप्रत्यक्षपणे ते लागू करण्याची प्रक्रिया देखील त्यांनी चालू केलेली आहे। त्यामुळं हा समाज पूर्ण पाठीशी उभा राहिलेला आहे। गावोगावी गेल्यानंतर 100-50चा जत्था या लॉंग मार्चमध्ये सहभागी होत आहे आणि निश्चित आम्ही नगरच्या पुढे निघाल्यानंतर तुम्हाला या लॉंग मार्चमध्ये हजारो लोक सहभागी झालेले दिसतील। मात्र 26 तारखेला मुंबईमध्ये तुम्हाला लाखोचा जनसमुदाय, लाखोचा आंबेडकरवादी युवा वर्ग त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित दिसेल। परभणी शहरातील साई मंदिर परिसरातील भक्तितीर्थ इथं श्री सोनामाय प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित भागवत कथेत हबप पद्मनाभ व्यास महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन केलं। सृष्टीतील सर्व जीवांमध्ये भगवंताचं अस्तित्व असल्यानं कोणाचाही द्वेष करू नये, तसंच भारतीय संस्कृती सर्व जीवमात्र, वृक्ष, पशुपक्षी आणि पर्यावरणाचा सन्मान करण्याची शिकवण देतं असं त्यांनी सांगितलंय। ज्ञानमार्गातून परमशक्तीची अनुभूती घेणं हेच जीवनाचं सार्थक असल्याचं सांगत त्यांनी तीर्थयात्रेत साधेपणा, सात्विकता आणि पावित्र्य जपण्याचं आवाहन केलंय। सद्विचारातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि भागवत कथा त्याचाच संदेश देते असं ते म्हणालेत। श्रवण, कीर्तन, स्मरण, चिंतन आणि चांगल्या आचरणातून जीवन समृद्ध होतं। आपला वेळ लोकहितासाठी आणि सद्विचारांसाठी खर्च करावा असा संदेश त्यांनी यावेळी दिला। सेलू येथील सॅनरो नॉलेज सिटीमध्ये श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं बहुकोटी रुपयांचा प्रिन्स इन्फोटेनमेंट पार्क उभारला जाणार आहे। तो 2026च्या उत्तरार्धात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे। विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा मराठवाड्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे। या पार्कमध्ये विज्ञान केंद्र, व्हर्च्युअल लॅब, रोबोटिक्स आणि कोडिंग लॅब, ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, क्रीडा संकुल, विज्ञान उद्यान आणि बॉटनिकल गार्डन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। विशेष म्हणजे क्युरिओसिटी SIAC या महाराष्ट्रातील 7वं विज्ञान केंद्र म्हणून विकसित केलं जाते। श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांनी सांगितले की या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना विज्ञान आणि नवोपक्रमाचा दर्जेदार अनुभव स्थानिक पातळीवरच मिळणार आहे।
रोहा तालुक्यातील निडी गावात धक्कादायक घटना घडली। प्रियकर रोहित पाटील यानं प्रेयसी तन्वी ताडकर हिची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। या घटनेमुळे रोहा शहरात एकच खळबळ उडाली। रोहित पाटील आणि तन्वी ताडकर हे दोघेही निडी गावचे रहिवासी होते। मुंबईला स्थलांतरित झालेल्या कुटुंबाच्या घराच्या साफसफाईसाठी गेले असताना दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून दोन्ही मृतदेह रोहा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। पुढील तपास सुरू आहे। रोहित पाटील आणि तन्वी ताडकर हे इथल्याच याच गावातले लोक आहेत। त्यांचे एकमेकांचे प्रेमसंबंध होते आणि त्यांच्या वैयक्तिक कारणावरून त्यांनी या घरामध्ये जे ती नेहमी साफ करण्यासाठी येत होते, इथं येऊन त्यांच्या वैयक्तिक वादामधून हा प्रकार घडलेला आहे। हा जो घर आहे हा कोणाच्या मालकीचं काय माहिती आहे का? एक याच गावातले रहिवासी गडकर म्हणून आहे, गडेकर म्हणून आहेत, त्यांचं एक घर आहे। सध्या ते इथं नसतात, मुंबईला राहतात। बरं, दोन्ही बॉडी रिकव्हरी केलेल्या आहेत का? हो, दोन्ही बॉडी घेऊन आम्ही त्यांचा पोस्टमॉर्टम करता सहकारी